रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी तुम्हाला वैयक्तिक नोटिसा आता विषय काढला त्या नोटिसाही मी देणार आहे. त्या नोटिसा प्रत्येकाला येणार आहेत. तुम्हाला जे काय त्याच्यामध्ये तुमचं लेखी निवेदन आहे ते सादर करा, ते मी पोचवायचे काम करा. थँक्यू. ऐका यावर्षी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. वंदे मातरम, वंदे मातरम. एकच चित्त शक्तिपीठ रद्द, एकच चित्त शक्तिपीठ रद्द. एकच चित्त मान ठेवून तुम्ही हा शक्तीपीठ रद्द करावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. सगळे शेतकरी तुम्हाला गोटाकडे घालून विनंती करा की 5 मिनिटे आम्ही देवाच्या पुढे त्यानंतर तुमच्या पुढे लोटांगण घालून तुम्हाला विनंती आहे. लोटांगण पोलीस काढू नका. साहेबांचा शब्द घ्या ना ते मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पोचवा. आम्ही लोटांगण काढत नाही. एक दिवस बोलवा कलेक्टरांना बोलवा. लोटांगण घालतो आम्ही देवाच्या नंतर आज जगातलं पहिलं विनंती आहे. देवाच्या नंतर कुणाला लोटांगण घातलं गेलेलं नाही. आम्ही एवढं तळमळीनं बोलतो म्हणजे उगा बोलतो का? आमच्या प्रपंच उद्ध्वस्त व्हायला लागले. आम्ही जमिनी कशा वाटल्या मी स्वतः आहे 13 वर्षापासून सुरू लागली पण जमीन विकू दिली नाही. ही आमची भावना आहे. कशासाठी आमच्या जमिनी घ्यायला लागला तुम्ही? कशासाठी घ्यायला लागला? आम्ही काय वाईट केलंय? काय केलं या कामांसाठी आता सगळ्याची कुटुंब स्वप्न तुमची असलेले नुकसान आमचं व्हायला लागले. गोरगरिबाच्या स्वप्नाचा चुराना करून तुमची स्वप्न पूर्ण करू देणार नाही. आम्ही रक्त सांडलं तरी चालेल. आम्ही लोटांगणच घालतोय. हे लोटांगण आंदोलन पोहोचलं पाहिजे. मीडियाने बी लक्ष ठेवा. आम्ही लोटांगण घालतोय. घाला अजून एकदा लोटांगण घाला. घाला लोटांगणच घालायचं आपण. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. तुमच्याकडे बंदुकी आहे, तुमच्याकडे पोलीस अधिकारी आहे, तुमच्याकडे रायफल आहे, आमच्याकडे ह्याच्या सोडून काय नाही. आमच्याकडे लोटांगण सोडून काहीच नाही. शक्तीपीठ बाधित शेतकरी गणेश नागोराव बोडके, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आम्ही आज बार्शी तालुक्या इथे भूसंपादन अधिकारी साहेबांना मिटिंग लावल्यावर आलो होतो. सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे आणि संयुक्त मोजणी शेतकरी कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. हात जोडून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, भूसंपादन अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि शेतकऱ्याला आंदोलनाला किंवा लॉ अँड ऑर्डर हातात घेण्यासाठी भाग पाडू नये ही सरकारला आपण विनंती करण्यासाठी आणि भूसंपादन अधिकारी यांना साहेबांना निवेदन देण्यासाठी बार्शी तालुका तहसील कार्यालय इथे जमलो होतो. शेतकऱ्यांचा एकजुटीनं विरोध आहे आणि शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द केल्याशिवाय थांबणार नाही. मी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1. शक्तीपीठ महामार्गाचे अनुषंगाने आज 9 गावातल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जी अधिसूचना 7 मार्च रोजी प्रसिद्धी झाली त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वैयक्तिक त्यांनी जे अधिसूचनेच्या अनुषंगाने आक्षेप घेतलेले त्याची सुनावणी, त्याचे वेळ आणि कालावधी ठरवणे आणि शासनाचे जे काही कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई देण्याचं धोरण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज बैठक लावली होती.
शासनाने MSRDC कडून आलेल्या PPTनुसार भूसंपादन कायदा 2013च्या अनुषंगाने जे मागील 3 वर्षाचे जे काही सरासरी दराची सरासरी आहे बाजार मूल्याचे ते त्याच्या 4 पट दर देण्याचं निश्चित केलेलं आहे. जे स्वतःहून शेतकरी हे करारनामा करायला तयार आहेत कुठलंही भूसंपादन प्रक्रिया न राबवता त्यांना 25% एक्स्ट्रा म्हणजे 5 पट दर देण्यासाठी शासन तयार आहे. हे शेतकऱ्यांपर्यंत शासनाची आणि MSRDCची भूसंपादन अधिकारी म्हणून मी ते भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक म्हणणंही ऐकून घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुनावण्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील. थँक्यू.